बंधू आणि भगिनींनो, तृप्ती डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। जर चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत मकाचा मुरघास। मकाचा मुरघास करायचं हे सर्व शेतकरी बंधूंना माहितीच आहे, परंतु काही भागामध्ये मकाचा मुरघास हा केला जात नाही आणि त्या शेतकरी बंधूंना त्याबद्दल माहिती नाहीये। तर आजचा व्हिडिओ आपला खास त्या शेतकरी बंधूंसाठी आहे। मकाचा मुरघास करताना आपल्याला सर्वप्रथम मका जी आहे ती 15 दिवस पाणी त्याचं तोडलेलं हवंय, जेणेकरून मका जी आहे थोडीशी ड्राय होईल आणि त्याचा मुरघास जो आहे तो व्यवस्थित होईल। बरोबर भरपूर शेतकरी बंधूंना प्रश्न पडतो की मकाचा मुरघास करताना मका कुठल्या अवस्थेमध्ये पाहिजे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व बघणार आहोत, तर आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। मुरघास करताना मकाचं जे कणीस आहे ते चिकात आलेलं हवं, ते जास्त कवळं पण नकोय आणि अति निबार झालेलं पण नकोय। कवळं असेल तर त्याच्यामध्ये त्याचा मुरघास एवढा चांगला होत नाही आणि चिकात आलेलं असलं ना की ते मुरतं आणि मुरल्यानंतर मुरघास गाया ज्या आहेत त्या आवडीने खातात। परंतु तेच कणीस जर निब्बार झालेला असेल तर ज्यावेळेस आपण अख्खी मका जरी गायांना टाकली कुट्टी करून वगैरे, तर निब्बार झालेलं जे कणीस आहे ते गाया बाजूला लोटतात किंवा ते शेणामध्ये तसंच येतं। आणि आपण निब्बार कणसाचा कणीस निब्बार झालेला असताना जर मुरघास केला तरी पण गायांना तो जास्त मुरघास केल्यानंतर तो मुरत नाही आणि गाया ते कधी कधी बाजूला पण टाकतात आणि त्याचबरोबर ते शेणामध्ये पण मका तशीच येते। त्याच्यासाठी मकाचा ज्यावेळेस आपण मुरघास करतो त्यावेळेस मका जी आहे ती चिकात आलेली हवी, कणीस जे आहे ते अति निब्बार पण नकोय। अशा पद्धतीने कणीस ज्यावेळेस तुमच्या लक्षात आला आहे की आता मकाचं कणीस जे आहे ते निब्बार झालेलं नाहीये आणि म्हणजे चिकामध्येच आहे, अशा वेळेस तुम्ही मकाचा मुरघास करू शकता। माझ्या पाठीमागे बघू शकता मकाच्या प्लॉटची कटिंग चालू आहे। ह्या बाजूची मका जी आहे ती अजून कटिंग करायची राहिलेली आहे। मकाची कटिंग झाल्यानंतर अशा पद्धतीने आपण जी मका आहे ती पसरून टाकलेली आहे आणि 1-2 तास आता आपण ती हवा पिण्यासाठी तिला असंच ठेवणार आहोत आणि 1-2 तासानंतर आपण मकाचा मुरघासासाठी त्याची कुट्टी करणार आहोत। तर चला 2 तासाने आपण बघूया मका सुकल्यानंतर। ज्या मकाचा मुरघास करत आहोत वातावरणामुळे त्या मकाची हाईट जी आहे तेवढी झालेली नाही, परंतु त्या मकाचं जे कणीस आहे ते भरपूर पोचलेलं आहे। मी या ठिकाणी तुम्हाला एक कणीस दाखवते, हे पहा, हे या मकाचं कणीस आहे। मकाची हाईट जरी झालेली नसली तरी मकाचं जे कणीस आहे ते खूप छान आणि लांब उंच असं झालेलं आहे। दाणे जे आहेत ते त्याचे एकदम छान आहेत आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही मका जी आहे ती चिकात आलेली आहे, हे पहा अशा पद्धतीने। त्याच्यामुळे याचा मुरघास जो आहे तो खूप छान होणार आहे। मी या ठिकाणी तुम्हाला त्याची कुट्टी जी आहे ती बॅक कॅमेऱ्याने दाखवते की कशा पद्धतीने या मकाची कुट्टी पडलेली आहे। या ठिकाणी बघू शकता तुम्ही मकाची कुट्टी कशी झालेली आहे। मका एकदम मकाचे जे कणस आहेत ते चिकामध्ये आलेले असताना हे पहा अशा पद्धतीने एकदम बारीक त्याचं कुट्टी जी आहे ती झालेली आहे। तुझ्या मकाच्या राहिलेल्या नाहीये आणि त्याचे कणस जे आहे ते पण एकदम मस्त अशा चकल्या त्यांच्या झालेल्या आहेत। या ठिकाणी मकाची जी कुट्टी आहे ती होत आलेली आहे आणि आता घरी जाऊन बॅग भरायची आहे। तर बॅग भरण्याचा जो व्हिडिओ आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, म्हणजेच उद्याच्या। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।